Hello students, we are starting with the second lecture in the biology and we have started the chapter that is called as living world. Okay, so we are starting here with the living world. First of all, we'll see what are the previous point we have discussed. I will ask some questions on that and then we'll go ahead. Fine. ओके, काल आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ बघितलेले आहेत. त्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफमध्ये आपण वेगवेगळे पॉईंट बघितले, जसं की मेटाबॉलिझम, त्यानंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, हे काही पॉईंट बघितले. त्यानंतर एजिंग प्रोसेस बघितली. फाईन. त्यानंतर रिप्रोडक्शन बघितलं. ओके, सो अजून असे काही पॉईंट आपण बघितलेले आहेत. सो आपण ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसचा वापर करून काय डिफाईन केलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुणाला म्हणायचं आणि नॉन लिव्हिंग कुणाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी डिफाईन केलं. बरोबर. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेटाबॉलिझम, ग्रोथ, एजिंग, रिप्रोडक्शन, त्यानंतर डेथ आणि दुसरे काय बघितलं आपण, रिस्पॉन्स. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय आहेत, लिव्हिंग प्रिन्सिपल्स, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ आहेत. नॉन लिव्हिंगमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल, नॉन लिव्हिंगमध्ये ग्रोथ बघायला मिळेल. बरोबर. ह्या ग्रोथ हा एकच पॉईंट तुम्हाला बघायला मिळेल, पण बाकीचे ज्या मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत, आता ह्यात मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय, काही केमिकल रिॲक्शन्स तुम्हाला बघायला मिळतील काही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, जसं की काही दगड असतात किंवा पाणी आहे, हवा आहे, ह्या सगळ्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडत असतात. म्हणून हा एक पॉईंट आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज पकडू शकतो. ओके, पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या सगळ्यांच्यापैकी 1, 2, 3, 4 ह्या ज्या सगळ्या आहेत, ह्यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या कोण 2 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत की जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिफाईन करू शकतात. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचे जे 2 आहेत ते म्हणजे एक तर मेटाबॉलिझम, म्हणजे त्या सजीवांच्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया, मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक रिॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो, आणि दुसरं म्हणजे रिस्पॉन्स, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या घटनांना त्या वस्तू किंवा ते ऑर्गॅनिझम जर रिस्पॉन्ड करत असतील तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. लक्षात आलं तुमच्या? ओके, सो दीज आर द 2 पॉईंट्स विच कॅन डिफाईन व्हॉट इज लिव्हिंग अँड व्हॉट इज नॉन लिव्हिंग. फाईन. सो काय म्हटलं मी, मेटाबॉलिझम, अँड रिस्पॉन्स ऑफ ऑर्गॅनिझम टू द सराउंडिंग. हे जे 2 कॅरेक्टर्स आहेत यांना आपण ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो, की हे 2 कॅरेक्टर्स एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लिअरली डिफाईन करतात. ओके, मग आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण बऱ्याच वेळी पेपरमध्ये किंवा टी व्हीवरती बातम्या ऐकतो बघा की एखादा पर्सन ब्रेन डेड झालेला आहे. ओके, आता हा जो ब्रेन डेड झालेला पर्सन आहे, ह्या ब्रेन डेड होणं म्हणजे नेमकं काय होतं, आणि मग तुम्ही ह्या पर्सनला लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा तो जिवंत आहे असं म्हणू शकता का ब्रेन डेड झालेल्या माणसाला? तर हा एक आपल्यासमोर क्वेश्चन मार्क आहे आणि याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. ओके, सो याचा आन्सर काय आहे बघा. ह्याचा आन्सर असा आहे की आपल्याला माहिती आहे की आपला ब्रेन जो असतो तो सगळ्या लाईफ प्रोसेसेस कंट्रोल करतो. ॲज द ब्रेन कंट्रोल्स ऑल द लाईफ प्रोसेसेस, हेन्स when the patient is declared as a brain dead, he does not carry any of defining characters of living things. For example, metabolism, consciousness, response, ह्या कुठल्याही गोष्टी त्या पर्सनची बॉडी ही परफॉर्म करत नाही, अँड इट इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन मशीन्स. सो तो पर्सन जिवंत आहे आपण फक्त कशासाठी म्हणू शकतो की त्याला त्या व्हेंटिलेटर्स वगैरे लावलेले असतात किंवा अदर मशिनरी त्याच्यावरती काम करत असतात की ज्या त्याच्या शारीरिक ॲक्टिव्हिटीज चालू ठेवतात. आणि बघायला गेलं तर ब्रेन डेड झाल्यामुळं ब्रेन कुठल्याच ॲक्टिव्हिटी कंट्रोल करत नाही. सो सच पेशंट डू नॉट शो एनी साईन ऑफ सेल्फ कॉन्शियसनेस अँड दिस पेशंट्स कॅनॉट एक्झॅक्टली बी कॉल्ड ॲज अ लिव्हिंग. सो आपण ह्यांना
लिव्हिंग म्हणू शकत नाही एका सर्टन लेवलपर्यंत. ओके, कारण कुठल्याच प्रकारच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आणि रिस्पॉन्स त्याच्या शरीरामध्ये ब्रेन कंट्रोल करत नाही आहे, त्यामुळं आपण त्याला म्हणू शकत नाही. ओके ओके नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचं आहे 1.2 दॅट इज हर्बॅरियम. सी व्हॉट इज मीन बाय द हर्बॅरियम. द वर्ड हर्बॅरियम प्लुरल फॉर्ममध्ये म्हणजे अनेक वचनीमध्ये हर्बॅरिया वॉज कॉइन्ड बाय द पिटन डी टर्नफोर्ट इन द बुक एलिमेंट्स. ओके, एलिमेंट ह्या बुकमध्ये हा त्यांनी वर्ड काय केलेला आहे, कॉइन्ड बाय म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा तो वापर केलेला आहे बाय इटालियन टेक्सॉनॉमिस्ट. टेक्सॉनॉमिस्टचा अर्थ काय बघा, प्लांट आणि ॲनिमल्स यांची जी नावं, एखादा नवीन प्लांट किंवा नवीन ऑर्गॅनिझम जर आपल्याला सापडला तर त्याचं जे नाव ठेवलं जातं म्हणजे त्याचं नामकरण जे केलं जातं, ते नामकरण करणारे हे जे सायंटिस्ट असतात त्यांना टॅक्सॉनॉमिस्ट असं म्हटलं जातं. आणि तो टॅक्सॉनॉमिस्ट कोण आहे, लुका गिनी. हर्बेरिया इज इफेक्टिव्ह टूल इन टॅक्सॉनॉमिक स्टडीज. हर्बेरियम इज एसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमन दॅट इज प्रेस्ड, ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज शीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. ओके, सो हर्बॅरियममध्ये जे प्लांट असतात एखादी प्लांट स्पेशीज असते त्यांना काय केलं जातं, पहिल्यांदा वाळवलं जातं. वाळवल्यानंतर त्यांना प्रेस केलं जातं. ओके, प्रेस करून एका पर्टिक्युलर शीटमध्ये त्यांना पॅकिंग करून ते एका हर्बॅरियममध्ये ठेवलं जातं. सो जसं प्राण्यांसाठी प्राणी संग्रहालय असतं आहे तसं झाडांसाठी किंवा ज्या युनिक अशा स्पेशीज आहेत प्लांट स्पेशीज त्यांच्यासाठी जे संग्रहालय असतं त्याला आपण हर्बॅरियम असं म्हणतो. सो इथं बघा हर्बॅरियम म्हणजे काय दिलेलं आहे. What is herbarium? This is the definition of herbarium is a dried plant specimen pressed, treated and mounted on standard size sheet in order to preserve it. Okay, so this is what meant by the definition of herbarium. Now what are essentials of good herbarium? एखादं हर्बेरियम जे आहे ते चांगलं असण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत असा एक प्रकारचा एक क्वेश्चन आपण या ठिकाणी जनरेट केलेला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये काय दिलं बघा, इट इज एसेन्शियल टू आयडेंटिफाय अँड लेबल द कलेक्टेड स्पेसिमन करेक्टली. पहिली गोष्ट म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरत फिरत गेला जगाच्या एका कोपऱ्यामध्ये आणि तुम्हाला एक नवीन प्लांट बघायला मिळालं जे तुम्ही आजपर्यंत आयुष्यात कधीच बघितलेलं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही असं एखादं प्लांट बघताय त्यावेळी हे प्लांट कुठल्या स्पेशीजमध्ये येतं, कुठल्या जेनेरामध्ये येतं, त्याचं बायोलॉजिकल नेम काय असेल ते पहिल्यांदा शोधून काढणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. ओके, त्यानंतर स्पेसिमेन शुड बी स्टोर्ड इन अ ड्राय प्लेस म्हटलेलं आहे. ड्राय प्लेसमध्ये म्हणजे कोरड्या वातावरणात त्याला ठेवलं पाहिजे, नाहीतर ओलसर वातावरणात ठेवल्यानंतर ते काय होऊ शकतं, कुजून वगैरे किंवा बुरशी वगैरे लागून खराब होऊ शकतं. द प्लांट्स आर युजली प्रेस्ड अँड माउंटेड ऑन द शीट ऑफ पेपर नोन ॲज हर्बॅरियम शीट्स. अशा शीट्सवरती ते ठेवलं जातं. इवन आपल्या पुस्तकात पेज नंबर फिगर नंबर 1.1 जे आहे ती बघा, हर्बॅरियममधले एक स्पेशीजचा तिथं फोटो दिलेला आहे. त्याच्या बाजूलाच तिच्या खालच्या बाजूला त्या प्लांट स्पेशीजचं नाव वगैरे दिलेलं आहे. आणि हे कुठं ठेवलं आहे बघा, तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती पुणे ह्या ठिकाणी ठेवलेल्या हर्बॅरियममध्ये एक प्लांट स्पेशीजचा तिथं आपल्याला फोटो दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ओके, इन ऑर्डर टू प्रिझर्व द स्पेसिमन फॉर लॉंगर ड्युरेशन्स ॲसिड फ्री पेपर, त्यानंतर स्पेशल ग्लूज अँड इंक्स मस्ट बी यूज्ड टू माउंट द स्पेसिमन ऑन द सो दॅट द स्पेसिमेन डज नॉट डिटेरियोरेट. डिटेरियोरेट म्हणजे काय, नष्ट होणे किंवा खराब होणे. The specimen should be dried well before preparing the herbarium in order to prevent rotting of specimen. Rotting म्हणजे काय, त्याचं कुजून खराब होणे, हे अवॉइड करण्यासाठी पण आपल्याला ड्राईड एन्व्हायरमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे. इट इज ऑल्सो एसेन्शियल टू रेकॉर्ड द डेट, प्लेस, कलेक्शन along with the detailed classification and highlighting with its ecological peculiarities. इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याचं असणारं ह्या पर्यावरणामधलं महत्त्व देखील आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. सो हे काही पॉईंट आहेत जे एखाद्या हर्बेरियमसाठी इम्पॉर्टंट असतात, महत्त्वाचे असतात. ओके, सो वी हॅव सीन एव्हरीथिंग अबाउट द हर्बेरियम. नाव द थर्ड पॉईंट 1.3 इज बॉटनिकल गार्डन्स. बॉटनिकल गार्डन्स आर द प्लेसेस वेअर प्लांट
and different varieties collected from different parts of the world and grown in a scientific and systematic in विवो मॅनर. हे इन विवो चुकलेलं आहे बघा इथं स्पेलिंग, हे इन विट्रो पाहिजे. इथं चेंज करून घ्या, पुस्तकामध्ये मिस्टेक आहे. इन विट्रो मॅनर. द प्लांट्स आर लेबल्ड. द लेबल्ड बोर्ड शोज सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम्स ऑफ द प्लांट. ओके, सायंटिफिक नेम आणि कॉमन नेम याच्यामध्ये काय फरक आहे बघा. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे जे आंब्याचं झाड असतं त्याला आपण मँगो ट्री म्हणतो, बरोबर का? मँगो ट्री. आता हे जे मँगो ट्री आहे, जे आंब्याचं झाड आहे, हे मँगो ट्री म्हणजे त्याचं काय झालं, लोकल नेम झालं. आणि याचं बायोलॉजिकल नाम काय आहेत बघा मँगो ट्रीचं, हे आहे मॅंगीफेरा इंडिका. काय नाव आहे? मँगीफेरा इंडिका. सो हे जे मँगीफेरा इंडिका नाव आहे हे आंब्याच्या झाडाचं बायोलॉजिकल नेम आहे. सो तिथं बॉटनिकल गार्डनमध्ये, ह्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशीज, वेगवेगळ्या प्रकारची झाडं हे इन विट्रो टाईप ऑफ मॅनरमध्ये ते सेव्ह केले जातात, ते वाचवले जातात किंवा प्रिझर्व केले जातात. आता इन विट्रो म्हणजे काय तर कृत्रिम पद्धतीने त्या ठिकाणी हे सगळ्या झाडांचं प्रिझर्वेशन केलं जातं बॉटनिकल गार्डन्समध्ये. सो एखाद्या बॉटनिकल गार्डनला तुम्ही जर व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड वेगळ्या प्रकारची फुलं, झाडं अशी बघायला मिळतील की जे तिथं प्रिझर्व करून ठेवलेले आहेत, त्यांची साठवणूक किंवा जपणूक करून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, असे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा बॉटनिकल गार्डन्स. हे तुम्हाला बघायचं आणि ह्या प्रकारे ह्या नोट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत, वहीमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत ह्या नोट्स. What are botanical gardens? What is definition of botanical gardens? Has been given here. So botanical gardens are places where plants of different varieties collected from different parts of the world are grown in vivo in a scientific and systematic manner. Why do we have greenhouse in the botanical gardens? हा एक क्वेश्चन आहे असा जनरेट केलेला की बॉटनिकल गार्डन्समध्ये आपण ग्रीन हाऊस का बिल्ड करतो किंवा का बांधतो. ओके, सो ग्रीन हाऊस म्हणजे काय ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण बऱ्याच ठिकाणी हा ग्रीन हाऊस शब्द ऐकलेला आहे, बऱ्याच ठिकाणी आपण ग्रीन हाऊस बघितलेले पण आहेत. ओके, हे जे ग्रीन हाऊस असतात ह्यांचं फंक्शन काय असतं किंवा ह्यांचं काम काय असतं त्याच्याबद्दल काही पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. ग्रीन हाऊस इज अ स्ट्रक्चर विथ सुटेबल वॉल्स अँड रूफ विच प्लांट्स इन विच द प्लांट्स आर ग्रोन अंडर रेग्युलेटेड क्लायमॅटिक कंडिशन्स. ओके, सो ग्रीन हाऊस हे एक अशा प्रकारची डिव्हाइस आहे, स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लायमॅटिक कंडिशन्स कंट्रोल करू शकता. म्हणजे हवेमधली आर्द्रता असेल, हवेचं टेम्परेचर असेल किंवा हवा किती पाहिजे, हे सगळं तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता. मोस्ट बॉटनिकल गार्डन्स एक्झिबिट ऑर्नामेंटल प्लांट्स विच रिक्वायर स्ट्रिंजेंट ऑप्टिमम क्लायमॅटिक कंडिशन्स फॉर देअर ग्रोथ अँड फ्लॉवरिंग. ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणजे काय, अशी शोभेची झाडं जी आपण घरामध्ये किंवा डेकोरेशनसाठी वापरतो बघा. सो डेकोरेशनसाठी वापरले जाणारे सगळे प्लांटना काय म्हणतात, ऑर्नामेंटल प्लांट म्हणतात. आणि असे हे जे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत यांना फार विशिष्ट अशा क्लायमॅटिक कंडिशन्सची किंवा नैसर्गिक वातावरणाची गरज असते आणि ते इतर ठिकाणी म्हणजे डोंगरावरती किंवा कुठेतरी रस्त्याच्या कडेला असे ते वाढू शकत नाहीत. सो त्यांना विशिष्ट प्रकारच्या वातावरणाची गरज असते. ते वातावरण आपण कुठं प्रोव्हाइड करतो, ह्या बॉटनिकल गार्डन्समध्ये असणारे जे ग्रीन हाऊस असतात त्या ठिकाणी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. द ग्रीन हाऊस असोसिएटेड विथ द बॉटनिकल गार्डन्स आर ऑल्सो यूज टू ग्रो अँड प्रोपोगेट दोज प्लांट्स दॅट मे नॉट सर्वाईव्ह द सिजनल चेंजेस. ह्यासाठी एक छान एक्झाम्पल आहे बघा. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आता जे पावसाचे दिवस आहेत ना, रस्त्याकडेला बऱ्याच ठिकाणी काही लोक वेगळ्या प्रकारची झाडं, शोभेची झाडं विकायला बसतात बघा. आणि आपण अतिशय छान दिसणारी फुलांचं एखादं झाड त्यांच्याकडून विकत घेतो, 50-100 रुपयाला ते झाड विकत घेतो आणि घरी आणून लावतो. घरी आणून लावल्यानंतर कुंडीमध्ये फार तर ते एक 15 दिवस किंवा महिनाभर जोपर्यंत सीझन चेंज होत नाही तोपर्यंत ते छानपैकी फुलं वगैरे देत असतात. आणि जरा सीझन बदलला, थोडं ऊन जास्त पडलं किंवा थोडा पाऊस जास्त झाला तर ती झाडांचं काय वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्यांचं नुकसान व्हायला लागतं. कारण हे सगळे जे प्लांट आहेत हे कसे आहेत, ऑर्नामेंटल प्लांट आहेत आणि ह्यांची एवढी कपॅसिटी नसते की ते सीझनल चेंजेस ॲक्सेप्ट करू शकतील. सो दे डू नॉट सर्वाईव्ह फॉर द सीझनल चेंजेस अँड दॅट्स वाय हे जे प्लांट आहेत ते म्हणजे एंटायर इयरमध्ये
हे चालत नाहीत, एका पर्टिक्युलर सीझनमध्येच ते छानपैकी ग्रो होतात. सो नाव द क्वेश्चन इज, आपलं एक शॉर्ट नोट लिहायची आहे. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ बॉटनिकल गार्डन्स. बॉटनिकल गार्डन्स हे का महत्त्वाचे आहेत. बघा, जसं एखादं प्राणी संग्रहालय असतं, प्राणी संग्रहालयामध्ये जिवंत प्राणी ठेवले जातात, त्यांना विशिष्ट प्रकारचे पिंजरे करून. त्याचप्रकारे बॉटनिकल गार्डन्स म्हणजे जे झाडं नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत किंवा खूप छान आहेत पण फार रेअर आहेत, की ती झाडं बघण्यासाठी तुम्हाला जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जावं लागू शकतं किंवा वेगळ्या ठिकाणी जावं लागू शकतं. तर ही सगळ्या प्रकारची झाडं, फुलं ही तुम्हाला जर एका ठिकाणी बघायची असतील तर जसं प्राणी संग्रहालय असतं त्याचप्रमाणे हे जिवंत झाडांचं एक संग्रहालय असतं, त्याला आपण बॉटनिकल गार्डन्स असं म्हणतो. ओके, सो बॉटनिकल गार्डन्सचे इम्पॉर्टन्स काय काय आहेत बघा, ते आपल्याला दिलेले आहेत. इट इज अ प्लेस वेअर देर इज अन असेंब्लेज ऑफ लिव्हिंग प्लांट मेंटेन्ड फॉर बॉटनिकल टीचिंग अँड रिसर्च पर्पज. हे जे बॉटनिकल गार्डन्स आहेत, ह्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे जे प्लांट्स आहेत, लिव्हिंग प्लांट्स, त्यांना मेंटेन केलं जातं, वाढवलं जातं. कशासाठी, तर बॉटनिकल टीचिंगसाठी. म्हणजे जे बायोलॉजीमध्ये जी ब्रँच आहे, जे बॉटनी आणि झूलॉजी, सो जी बॉटनी ब्रँच आहे, त्या ब्रँचमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे इथली जी झाडं असतात ती त्यांना मदत करतात. ओके, अगेन फॉर द रिसर्च पर्पज. बॉटनिकल गार्डन्स आर इम्पॉर्टंट फॉर द रेकॉर्ड्स अँड लोकल फ्लोरा. बॉटनिकल गार्डन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लोकल फ्लोरा. लोकल फ्लोरा म्हणजे काय, तर एका विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये, जसं की समजा आपल्या देशामध्ये हिमालय आहे, त्यानंतर निलगिरीचे जे डोंगर रांगा आहेत त्या आहेत, किंवा आपला जो भाग आहे पश्चिम भारतामध्ये आपले जे दख्खनचं खोरं ज्याला म्हणतो आपण, हे दख्खनचं खोरं असू दे किंवा कोकण भाग जो आहे, ह्या कोकण भागामध्ये पण विशिष्ट प्रकारची झाडं येतात. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे येणारा जो हापूस आंबा आहे बघा, कोकणातून येणारा हापूस आंबा, हा फक्त रत्नागिरी, देवगड ह्या भागामध्ये तो हापूस आंबा तयार होतो, बरोबर का. सो तिथली जी आंब्याची चव आहे किंवा तिथली जी आंब्याची क्वालिटी आहे, ती सेम क्वालिटी तुम्हाला जगात इतर ठिकाणी कुठंही मिळत नाही, कारण त्यांना त्या विशिष्ट स्थानाचं विशिष्ट महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सो अशा काही विशिष्ट प्रकारच्या झाडांना आपण काय म्हणतो, लोकल फ्लोरा म्हणतो. फाईन. त्यानंतर एका विशिष्ट भागामध्ये असणारी विविध झाडांची विविधता जी आहे त्याला पण आपण लोकल फ्लोरा असं म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारची झाडं एखाद्या भागामध्ये प्रेझेंट असणं, ठीक आहे. त्यानंतर बॉटनिकल गार्डन्स प्रोव्हाइड फॅसिलिटीज फॉर द कलेक्शन ऑफ लिव्हिंग प्लांट मटेरियल्स फॉर बॉटनिकल स्टडीज. अगेन लिव्हिंग प्लांटचे काही कलेक्शन्स असतील तर त्यासाठी पण हे मदत करतात. बॉटनिकल गार्डन्स ऑल्सो सप्लाय सीड्स अँड मटेरियल फॉर बॉटनिकल इन्व्हेस्टिगेशन्स. बॉटनिकल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे काय आहे, तर समजा एखाद्या झाडामध्ये फर्टिलायझेशनची क्रिया कशी होते, त्याच्यानंतर त्या फ्लॉवरचं स्ट्रक्चर कसं आहे, इंटरनल त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, झायलम आणि फ्लोएमच्या सिच्युएशन कशा आहेत. सो हे सगळं तुम्हाला बघण्यासाठी, चेक करण्यासाठी, त्याला जे आपण बायोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणतो त्यामध्ये पण याची मदत होते. द डेव्हलपमेंट ऑफ बॉटनिकल गार्डन्स इन एनी कंट्री इज असोसिएटेड विथ इट्स हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन, कल्चर, हेरिटेज, सायन्स, आर्ट्स, लिटरेचर अँड व्हेरियस अदर सोशल अँड रिलिजियस एक्सप्रेशन्स. बघा, खूप महत्त्वाचा अतिशय छान इथं पॉईंट दिलेला आहे की पूर्वीपासून बघा आपण आपल्या भोवती असणाऱ्या झाडांशी, आपल्या शेतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांशी आपण फार भावनिकदृष्ट्या जोडले गेलेले आहोत, बरोबर आहे की नाही. बघा, आपल्याकडे भारतामध्ये वटपौर्णिमेला काय करतात, तर स्त्रिया जाऊन वडाचं पूजन करतात. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या सणांमध्ये वेगवेगळ्या झाडांचं आपल्याकडे महत्त्व आहे. सो ही जी झाडं आहेत, ही झाडी आपल्याला सिव्हिलायझेशन, आपलं कल्चर, आपलं हेरिटेज म्हणजे आपली संस्कृती, लिटरेचर म्हणजे आपलं साहित्य, ह्या सगळ्यांच्याबद्दल काही एक्सप्रेशन्स किंवा काहीतरी विशिष्ट प्रकारची माहिती हे प्रोव्हाइड करत असतात. ओके, सो बॉटनिकल गार्डन्स बिसाइड पोजेसिंग आउटडोअर गार्डन्स मे कंटेन हर्बेरिया, रिसर्च लॅबोरेटरी, ग्रीन हाऊसेस अँड लायब्ररी. बॉटनिकल गार्डन्समध्ये फक्त झाडं सोडून दुसरं काय असू शकतं, हर्बेरिया. हर्बेरिया म्हणजे काय, मग अशी आपण बघितलं हार्बेरियम, जिथं मेलेली झाडं जपून ठेवली जातात.
बॉटनिकल गार्डनमध्ये जिवंत झाडं आहेत, हार्बिरियामध्ये मेलेली झाडं आहेत ज्यांना प्रिझर्व करून ठेवलं जातं. रिसर्च लॅबोरेटरी असू शकते, ग्रीन हाऊसेस असू शकतात आणि एक लायब्ररी असू शकते ज्याच्यामध्ये ह्या झाडांशी रिलेटेड काही पुस्तकं छापलेली असतील आणि ती वाचण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेली असतील. बॉटनिकल गार्डन्स आर नॉट ओनली इम्पॉर्टंट फॉर बॉटनिकल स्टडीज बट ऑल्सो डेव्हलप द टुरिझम इन द कंट्री. सो एखाद्या कंट्रीमध्ये टुरिझम डेव्हलपमेंट करण्यासाठी पण बॉटनिकल गार्डन्स हे इम्पॉर्टंट असतात. ओके, ही काही जनरल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. द फर्स्ट युनिव्हर्सिटी बॉटनिकल गार्डन विच इज ऑर्थो बोटानिका डी पिसा असं म्हटलेलं आहे. एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापित झालेली आहे 1543 आणि कोणी स्थापना केलेली आहे? प्रोफेसर लुका घिनी याने जी स्थापना केलेली आहे. ही कुठं आहे? इटलीमध्ये आहे. ओके, सो आपण ह्या वर्षी CETमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो जे पुस्तकामधून विचारले जातील बायोलॉजीसाठी, की तुम्हाला हे देतील युनिव्हर्सिटी ऑफ बॉटनिकल गार्डन कुठं लोकेटेड आहे आणि ती असेल इटलीमध्ये, किंवा कुणी त्याची स्थापना केली तर प्रोफेसर लुका घिनी याने त्याची स्थापना केलेली आहे. ओके, सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण CETसाठी एक्सपेक्ट करू शकतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द बॉटनिकल गार्डन क्यू इन इंग्लंड. बघा, बॉटनिकल गार्डनचं नाव आहे क्यू विच इज लोकेटेड इन द इंग्लंड, नोन फॉर लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोर दॅन 30,000 स्पेसिमेन्स, प्रिझर्व्ड प्लांट्स अँड मोर दॅन 7 मिलियन हर्बेरिया. बापरे, 7 मिलियन हर्बेरिया आणि 30,000 स्पेसिमेन्स आहेत कुठे? ह्या बॉटनिकल गार्डनमध्ये प्रिझर्व केलेले. सो खरंच खूप जबरदस्त की इंग्लंडमध्ये एवढं मोठं बॉटनिकल गार्डन आहे. ठीक आहे, ही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ऑलरेडी पुस्तकामध्ये पण बघा सायंटिस्ट लुका घिनी यांचं फोटोसहित तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, ती तिथून तुम्ही वाचायचे, चेक करायचे. सो आता आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, त्यानंतर म्युझियम म्हणजे काय, झूलॉजिकल पार्क कसे असतात आणि भारतामध्ये असणारे वेगवेगळे म्युझियम, झूलॉजिकल पार्क्स यांची एक आपल्याला यादी तयार करायची आहे, लिस्ट तयार करायची आहे, जेणेकरून आपल्याला CETमध्ये त्याची मदत होईल. ओके, सो हे जे लेक्चर आहे तुम्ही जिथं जिथं तुम्हाला नोट्स दिसत आहेत, ह्या प्रिंटेड नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही पॉज करून तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. स्वतःच्या छानपैकी नोट्स प्रिपेअर करा तुमच्या स्वतःसाठी, कारण त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल आणि वेळच्या वेळेस मी पण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. ओके, काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. ओके, हॅव अ गुड डे, बाय.